दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तू देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काझी चाळ, आग्रा रोड, कल्याण पश्चिम या ठिकाणी आणि जाऊन भेटणार आहोत सौ मोहिनी समीर वाघमारे या वहिनींना. होम मिनिस्टरच्या शेवटच्या टप्प्यावर आता कुणीही पैठणी जिंकू शकतो. तो जो काचेचा बाऊल आहे ना, त्याच्यात सगळ्या चिठ्ठ्या एकवटतात आणि मग शेवटच्या क्षणी उपस्थितांपैकी कुणी पैठणीच्या खेळात सहभागी होऊन ती पैठणी जिंकू शकतं. आजच्या भागात काय होणार बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. उखाणा घ्या. राधा बसली रुसून, कृष्ण म्हणतो हास, समीर रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर साठी खास. अरे वा, बरं ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर समीर रामचंद्र नमस्कार. वाघमारे. हा माझी आई सासूबाई नमस्कार. रंजना रामचंद्र वाघमारे. ही माझी बहीण, नमस्कार. त्या माझ्या नणंदबाई छोट्या. नमस्कार. ती माझी आई, नमस्कार. ही माझी बहीण मोठी. नमस्कार. आमची फॅमिली सगळी शाळेतली. वा 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 वा. चला सगळे इथे जमलेले आहेत, एकवटलेले आहेत आणि आजपासून एक बदल आहे. म्हणजे गेल्या भागापासून तो बदल असा, शेवटच्या खेळामध्ये तुम्ही सगळ्यांनी नावाच्या चिठ्ठ्या टाकायच्या या काचेच्या हंडीमध्ये. शेवटच्या क्षणी मी ज्यांची चिठ्ठी उघडणार किंवा ज्यांचं नाव येणार त्या यांच्या बरोबर पैठणीच्या खेळात सहभागी होणार. इतके दिवस फक्त टाळ्या वाजवणारे हात आता पैठणीच्या खेळात सुद्धा सहभागी होणार. तेव्हा बघूया कोण जिंकते आजच्या भागातली पैठणी. मी प्रार्थना करते की हा खेळ मलाच खेळायला मिळून देत. मला जर हा खेळ खेळायला मिळाला तर मला खूप आनंद होणार. मला ही जर पैठणी मिळाली तर मला खूपच आनंद होईल. सून जिंकली तर जास्ती आनंद होईल. माझे सगळे लोक बघणार तर त्यांना पण आनंद वाटणार. ही संधी दिल्याबद्दल जी मराठीच्या मनापासून आभार. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर कल्याण ईस्ट, गुजरातचे आहे ऍक्च्युली. गुजरात. हो, कसं काय? कच्छी ब्राह्मण आहे मी. પછી તમે ગુજરાતી આવડે? हा, आवडे आवडे. माहेर सगळं तुमचं गुजरातच का? गुजरातचं, पण आम्ही आधीपासून इथे स्थायी आहोत. कुठे? कल्याण ईस्ट. कल्याण ईस्ट. आणि मिस्टर कल्याण वेस्ट. मिस्टर कल्याण ईस्ट. मग कसं काय तुमचं लग्नाचं कसं काय झालं? लग्नाचं माझ्या ताईच्या लग्नात आम्ही भेटलेलो. हा, कसं काय ते? मिस्टरांचे, माझे ताईचे मिस्टरांचे फ्रेंड होते म्हणून ते तिथे आलेले लग्नाला. त्याच्या थ्रू मग ते जिजूंसोबत यायचे घरी वगैरे मम्मीकडे. अच्छा. आणि मग त्यांनी एकदा चुकून नंबर घेतला. चुकून? म्हणजे तेव्हा म्हणजे 5-6 वर्षापूर्वी नंबर, म्हणजे मोबाईल घेतलेला खूप कौतुक असतं ना. म्हणजे मम्मीला पण आवडलाय असं नंबर कोणी मागितला तर मग मम्मीने दिला नंबर. तर मग मम्मीकडून नंबर घेऊन गेले ते आणि मग सारखे मेसेज वगैरे करत होते. मम्मीना? नाही, मोबाईलवरती. मम्मीला माहित नव्हतं त्याच्यातलं काहीच. नाही, पण मम्मीचा मोबाईल नंबरवरती मी त्या मेसेज त्या दिवशी ते आलेले ना. मम्मीने वाचला नाही? नाही, मम्मीने नाही वाचला. कसं काय? इंग्लिश मध्ये होता ना. ओ, मग मम्मीना इंग्लिश येत नव्हतं? माझ्या मम्मीला नव्हते. म्हणजे मम्मी गुजराती. बोलवा जरा मिस्टरांना बोलवा. वा वा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून कल्याण? हो. कल्याणमध्ये कुठे? इथेच. हे मोबाईल नंबर जो काय तुम्ही घेतला तो कसा काय घेतला? मित्राबरोबर मी जायचो तेव्हा त्यांच्या मम्मीकडनं घेतला मी. पण कधी मम्मीला कळलं असतं तर?
ते मम्मीला कळलं नाही ना. मी मम्मीला म्हणाली का रिलायन्स वाल्याचे. मग त्याच्या 3-4 दिवसानंतर त्यांनी मला भेटायला बोलवलं पहिल्या वेळ. आणि आमच्या इथे गणेश घाट आहे, इथे फिरायला, तिथे नेलं. गणेश घाट. हा, आणि मग तिथे नेल्यावर मग त्यांनी प्रपोज केला तिकडे. तुम्ही? हो. त्याच दिवशी? मग तुम्ही काय लगेच होकार? नाही, लगेच नाही मी होकार दिला. थांबायला सांगितलं, म्हटलं माझं शिक्षण वगैरे होतं, अजून काय लगेच. बोलला फ्रेंडशिप. हा, फ्रेंडशिप. तुमचं काय म्हणणं होतं त्याच्यावर? काय म्हणणं काही नव्हतं. बोलतो जेव्हा हो बोलशील तेव्हा. जेव्हा हो बोलशील, मी तोपर्यंत हो म्हटलेलं नव्हतं. बरं, पण मग तुम्हाला पहिल्यांदा कोणी बघितलं? मग फिरत असताना इकडे अनेक जण असतील ना, मग कोणी ना कोणी कधीतरी बघितलं तर असेल. माझ्या ताईने मोठ्या. ते कुठे बघितलं? गणेश घाटला. त्याच दिवशी. मग पुढे घरी कळल्यावर काय तुमची काय प्रतिक्रिया? रात्री घरी पोहोचलात तेव्हा? रात्री घरी पोहोचलो, ताईने मला विचारलं. हा, काय? कोण होती? हा, मी सांगितलं की मित्राची साली होती. तिला बघायला नेलं गणेश घाट. तर नंतर असती घरात कळालं. किती वर्ष आहे लग्नाला? लग्नाला आता 3 वर्ष होतील मे मध्ये. घरून आता दोघांचे व्यवस्थित आहे सगळं? गुड. आता एक आपण खेळ खेळणार आहोत, पण या खेळामध्ये ना एक छोटासा नियम आहे, तो आधीच सांगतो. वेगवेगळ्या वस्तू ठेवल्यात आणि त्या ज्या वस्तू जिथे ठेवल्यात तिथे अंक सुद्धा लिहिलेला आहे. म्हणजे ज्या नोटा असतात, जितक्याच्या नोटा असतात तितकी रक्कम लिहिलेली आहे प्रत्येकाच्या पाठी. ती वस्तू आहे ना, 4 वस्तू तुम्ही सिलेक्ट करायच्या तुमच्या आवडीने. त्या 4ही वस्तू तुम्हाला मिळू शकतील म्हणतोय. आणि त्याचबरोबर त्या वस्तूंच्या खाली जे पैसे ते मिळू शकतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यात 1 रुपया लिहिलेला आहे, रुपये 1. तो 1 त्या 4 वस्तूंमध्ये मिळणं आवश्यक आहे. चालेल? चला, पहिलं काय घेणार? चर्चा करून घ्या. का ते ठरवा आणि मग काय. तुम्ही आधी घे तू. परफ्यूम घ्या. आता तुम्ही एक वस्तू. वॉच. तिसरं काय घेणार? थांबा, विचार करा. कारण ना 1 रुपया असला तरच मिळणार आहे. आतापर्यंत एवढी रक्कम जमा झाली आहे. 1 नंबरचा आकडा. चमचे घेते मी. चमचे. चला, काय घेणार? चौथी वस्तू लिप कलर. आता ह्या 4 वस्तू झाल्या. आता बघूया, पहिल्यांदा जी तुम्ही वस्तू घेतली त्यामध्ये आले होते रक्कम 100, मग 20, 120, मग 50, किती झाले? 170, आणि मग हा 1 रुपया. त्यामुळे 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या आणि 171 रुपये फक्त तुम्हाला मिळणार आहे. थांबा, हे घ्या. किती गमावलेत तुम्ही सांगू? याच्या खाली होते 1000 रुपये आणि असेच 500 आणि अनेक नोटा खाली दडलेल्या आहेत. पण गोंधळ झाला नाही, पण आनंदही झाला. या 4 वस्तू तरी त्यांना मिळाल्या. तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असेल की ही वही का मी हातात घेतली आहे, तर ती दीपाली मला भेटायला आली आणि तिचं प्रेम तिने या वहीतून माझ्यावरचं व्यक्त केलंय. आज दीपाली इकडे मला भेटायला आली आहे. हो ना दीपाली? हो. किती छान. आता कसं वाटतंय दीपाली तुला? बरं वाटतंय, छान वाटतंय, आनंद झालाय. किती ऑपरेशन झाली तुझ्या? 2. हा, या सगळ्या गर्दीतून वाट काढत दीपाली इथे येऊन पोहोचली आणि तिने आल्याबरोबर एक म्हणजे तिचं माझ्यावर असलेलं प्रेम तिने सांगितलं. आणि ते कसं म्हणजे तिने जपून ठेवलेलं आहे. तर जेव्हा जेव्हा मला पुरस्कार मिळतो तेव्हा तू काय केलं होतंस? मला बक्षीस मिळालं तेव्हा मी पेढे वाटली देवाला. हो, निवडणुकीत तुम्ही हारले होते तेव्हा मी जेवण नव्हतं केलं. का ग बाळा, का नाही जेवलीस तू? हा, दुःख वाटलं. किती प्रेम. मला असं वाटतं की या प्रेमाची किंमत ही शब्दातनं सुद्धा मला व्यक्त करता येणार नाही. तर दीपालीने आता ही वही हातात ठेवली, तिच्या भावना व्यक्त केल्या ज्या तुम्ही आता ऐकता आहात. आणि या वहीमध्ये माझ्याकडे नसेल इतकं सगळं तिने गोळा करून ठेवलेलं आहे. जिथे जिथे म्हणून जो जो फोटो माझा मिळेल तो तिने तिच्या त्या हाताने कापून तिथे त्याचा संग्रह केलेला आहे. किती छान. मला पण आनंद झाला तुला भेटून.
आज खुश आहेस ना? हो एकदम आनंदी. हो व्हेरी गुड. आणि आज तुमच्या वाडीमध्ये तिला मला भेटायला मिळालं त्याबद्दल तुमच्या वाडीचे आभार. धन्यवाद. आणि आता गप्पांना सुरुवात होते आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनातलं जे मत आहे ते व्यक्त करायचं. पहिला आरोप कोण करणार आहे? सासूबाई बोला. तिला बोलल्यावर राग फार येतो ताबडतोब. बोला ना. चुकली असेल तर तिला राग नाही येत. चुकली नसेल तर ऐकून नाही घेत. मला नका सांगू, त्यांना सांगा आईला. यांची बाजू घ्यायला तुम्ही उभे आहात, कळलं का? हा बरं. पुढचा आरोप? मी तिची नणंद. नणंद. होय. तुम्ही तर केलाच पाहिजे ना. प्रश्नच नाही, माझा हक्क आहे तो. हक्क आहे आरोप करणं. हो बरोबर. बरं. तिचं सकाळी उठणं अजिबात नसतं, फार उशिरा उठते. हो का? बरं मला सांगा साधारण किती वाजता उठतात? 8, 8:30, 9, 10. नाही नाही, पण तुम्हाला सांगू का, मी तुमच्या घरी फोन केला होता, तुमच्या सासूबाई म्हणाल्या तुम्ही 11 वाजता उठता. असेल असेल असंही असेल. बोला आता. आता ती सकाळी दिवसभर दमून येते त्यामुळे सकाळी उशिरा उठते. काय 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 सांगताय सांगायला? काय सांगितलं सांगा, हे मला आधी ऐकायचंय. काय सांगितलं? कामाला जाते. कामाला जाते सांगा. बर. तुम्ही काय ठाण्याला राहता आणि इथे सीसीटीव्ही लावलाय? नाही, आमच्या पासिंग खबरी असतात इकडे पाची सगळे होय सगळीकडे. जरा सांगा कोण कोण आहेत, जरा मला बघू तरी दे. अरे बापरे, मग इथे मोठी भांडणं होती. पुढचा आरोप कोण करणार? तिची मोठी बहीण आहे मी. मोठी बहीण. बोला बोला. जिद्दी फार आहे ती. जिद्दी आहे? हो खूप. वा. म्हणजे थंडी पण आहे, ते सांगतात तसं एकदम थंडी. तिला सांगितलं ना का 9ला निघायचंय तर ती 10, 10:30ला घराच्या बाहेर निघणार. तुम्ही जेव्हा ह्यांना पहिल्यांदा गणेश घाटावर बोलवलं तेव्हा वेळेवर आले होते? हो, वेळेवर आले. हो. तेव्हा मग स्पीड घेतला होता. हो घेतलं होतं, भेटत होतं ना म्हणून. जरा 1 मिनिट तुम्ही बाहेर जाऊ. तुम्ही या जरा पटकन इकडे या जरा यांच्यावरती जर काही आरोप करायचे असतील तुम्ही खोडून काढायच्या. जरा पटापटा एकेका वाक्यात बोला. कधी पण त्यांना फोन केला ना लवकर फोन नाही उचलत. त्यांचा वीक पॉइंट आहे सगळ्यात मोठा. हे फोन उचलत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? एक बाईक वरती वगैरे असले हा? बाईक वरती वगैरे असले ना तर नाही उचलत. बहिणीला किंवा सांगा आम्हाला नको. कामात वगैरे असले तर नाही उचलत. आई आता बोला. सुनेच्या वेळी पटापटा बोललात, आता मुलाच्या बाबतीत बोला ना. मुलगाही तसाच आहे. मुलगा कसा? तापट आहे, ऐकत नाही. म्हणजे मग हो. तोही थोडासा काय म्हणजे हो? आहे. नाही आहे तापट कोण? मिस्टर म्हणजे. दोघंही दोघेही तापट आहेत. दोघंही तापट आहे. बरं आहे म्हणजे गॅसची 2 बाजू आहेत म्हणजे. न ऐकण्याच्या बाहेर आहेत. तसा प्रेमळ नाहीये तिच्या बाबतीत की तो तिला हवी तेवढी माया देऊ शकतो. म्हणजे जेवढं प्रेम त्यांनी करायला पाहिजे त्याचा तेवढं प्रेमळ स्वभाव नाहीये. हं. सुरुवातीला फक्त गणेश घाटापुरतं प्रेम दाखवलं. तेवढं लग्नाच्या आधी जे होतं ना तेवढं, त्याच्यानंतर अजिबात नाही. काय हो? खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. बांधूनच ठेवा त्यांना. बरं आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय बोलणं? माझं एवढंच म्हणणं आहे का सकाळी उठण्याबद्दल जे बोलले ते मी एवढं उशिरा उठत नाही. 6-7 वाजेपर्यंत उठते कारण मला कामाला जायचं असतं, मुलीचं आवरायचं असतं. म्हणजे थोडी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. ते मला पण कळतंय का मला अजून थोडं लवकर उठायला पाहिजे. म्हणजे आता इम्प्रूव्हमेंट होणार हा, आहे. होणार कळलं आहे. का? हा. आणि पहिलं तुम्ही उठल्यावर त्यांच्याकडे फोन करून बघा त्या उठले. हा एक. दुसरं जिद्दी म्हटल्यावर मग कसं मला जी गोष्ट हवी असेल आणि माझ्यात ते मिळवण्याची म्हणजे मला ती पॉसिबल असेल का आता ही गोष्ट मला पाहिजे आणि मिळू शकेल तर मग मी जिद्द करते, नाहीतर मी जिद्दी नाही करत. ही झाली त्यांची एक दुसरी बाजू. पण 3 वर्षात तुम्हाला आवडलेले त्यांच्यातले चांगले गुण कोणते आहेत असं तुम्हाला वाटतं? कितीही राग आला, कितीही भांडली तरी ती लगेच येणार आणि स्वतःहून माफी मागणार. हा तिचा महत्वाचा गुण. सासूबाई तुमचं काय म्हणणं? हे खरंय. हा चांगला गुण ज्याच्यामुळे घरात झालेले वाद असतील किंवा काही झालं तरी सुद्धा ते लगेच निवळतं. मम्मीला बोलायचं माझ्या. बोला ना मम्मी. तिच्यामध्ये एक चांगला गुण आहे, ते तोंडावर बोलते आणि खराब बोलून देते. जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलते, मागून नाही बोलत. हा चांगला गुण आहे. वहिनी मला सांगा, एकीकडे सासर आणि माहेर दोघांनीही नकळत आरोप केले, नकळत कौतुक केलं. ज्या वेळेला
कौतुक सुरुवात केलं तेव्हा आमच्या वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. का हो असं झालं? पाणी असं आलं कारण माझे जवळचेच आहेत ते लोक, म्हणून त्यांच्या तोंडातून माझ्याबद्दल चांगलं ऐकून मला खूप म्हणजे बरं वाटलं. आणि मला इकडे होम मिनिस्टर आलाय तर मला एवढंच म्हणायचं आहे फक्त, म्हणजे माझ्या सासऱ्यांना असं वाटतं का हिला जास्त माहेरची गोडी आहे, तर असं नाहीये. मला माहेरची गोडी फक्त नाहीये, मला माहेरचे लोक पण पाहिजेत आणि सासरचे पण लोक पाहिजेत. म्हणून मग असं मला वाटतं ना दोन्हीकडून मी हँडल केलं पाहिजे. करेक्ट आहे. आणि माहेर तुमचं गुजरात गुजरातचं आहे, म्हणजे पण बाकी मला काही तुम्ही ढोकळो बी जोईये आणि झुणको भाकर बी है ना, आणि पुरणपोळी पण पाहिजे. आणि पुरणपोळी. अरे तर या सगळ्या गप्पा अशाच सुरू राहणार. आणि त्याचबरोबर हा जो तन्मणी आहे तो आमच्या वहिनींना देतो. अभिनंदन. यांना तन्मणी मिळालेला आहे. आता पैठणी कोण जिंकणार हे बघणार आहोत. आणि आता अनेक चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत, ज्या चिठ्ठ्यांमधली मंडळी इथेच आहेत. तेव्हा कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. आधी कोण सहभागी होणार ते आपण बघूया. घ्या एक चिठ्ठी काढा तुम्ही, कुठलीही काढा. चला हे नाव, आणि हे नाव आहे विजया सत्यवान लासुरे. नाव सांगा. माझं नाव सौ विजया सत्यवान लासुरे. आणि माहेर कुठलं? भिवंडी. राहता कुठे? इथेच कल्याणमध्ये. म्हणजे नाही, कल्याण खूप मोठं आहे. आमचं म्हातारे वैद्य चौकातच घर आहे. मग आता इकडे कशाला आला होता? म्हणजे आम्ही समोरच्याच वाड्यात राहतो. किती लांब आहे इथून ते वाडा? रस्त्याच्या पलीकडे. रस्त्याच्या पलीकडे. हा, मग काय झालं? इथे काल कळलं की होम मिनिस्टर वाघमारेंच्या घरात येणार आहे. बर. त्यांनी आमच्या इथे येऊन सांगितलेलं की ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी हा कार्यक्रम बघायला या. मी म्हटलं, म्हणून आम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलो. पण आज इतक्या गर्दीमधून तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का? असं वाटलं नव्हतं, पण एक कुठेतरी असं मनात होतं की नाही येऊ शकतं काय, म्हणून मी इथून गेले नाही, चेंज करायला नाही. मला माझी खात्री होती की माझं नाव येणारच. शेवटच्या क्षणी पैठणी यांना मिळणार का यांना मिळणार ही उत्सुकता मलाही आहे. खेळ सोपा. ही डिश इथून उचलायची, प्रत्येकीला 10-10 संधी मिळणार आणि इकडनं ही टाकायची आणि ते जे भलं मोठं चाक आहे त्याच्यामधून पलीकडे जायला पाहिजे. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला घ्या पहिला मान तुम्हाला. टाका. कल्याणवरून टाकली आणि भिवंडीला गेली. चला एक. आतापर्यंत घ्या. आणखी 5-5. पण आता तुम्ही या बाजूला या आणि तुम्ही या बाजूला. एक 0 ही गुणसंख्या आतापर्यंत. एक 0. शेवटचा क्षण येऊन ठेपलेला आहे. आता या खेळातल्या या शेवटच्या 2 डिश, एक तुमच्याकडे एक तुमच्याकडे. 1-0 ही गुणसंख्या आहे. शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं, बरोबरी होऊ शकते किंवा विजेतेपद. तुम्ही आधी टाका. 1-0. ही जर बरोबर मधून गेली तर बरोबरी होऊ शकते. बरोबरी झाली तर अजून 5-5 संधी मिळणार. 1-0. काय होणार बघूया शेवटच्या क्षणी. टाका. शेवटच्या क्षणी मिस्टर सुद्धा आले, त्यामुळे आम्हालाही आनंद झाला. नमस्कार. एक उखाणा घ्या. सुवासिनीसाठी सौभाग्य हीच दौलत खरी. सत्यवान रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले आज आमच्या दारी. अरे वा वा वा. अभिनंदन. सत्यवान राव, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुम्हाला. उपविजेता ठरल्या लासुरे वहिनी, झी मराठीकडून तुम्हाला हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वाघमारे वहिनी,
त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. भारताचार्य वैद्य चौक या ठिकाणी रंगलेला हा कल्याणमधला भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.